सांगली सातारा विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने भाजपचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्ह्यातील अभयसिंह खाशेराव जगताप यांच्यासह 7 जणांनी 13 अर्ज दाखल केलेत। या निवडणुकीसाठी एकूण 8 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केलेत। मंगळवारी उमेदवारांची अर्जांची छाननी होईल। काँग्रेसकडून 2 अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू होती। विधान परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता। मात्र अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांसह बडे नेते उपस्थित राहिले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांच्याकडे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू होती। सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। सांगली सातारा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा 7 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केलेत। यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तानाजी पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे निवडणुकीसाठी एकूण 8 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झालेत। महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली। आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून, सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली। ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच या संधीचं सोनं केल्यासारखं होईल। आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, त्या विश्वासाला, महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही, असं काम यापुढं आमच्याकडनं होईल। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये जयाभाऊ तुमची भूमिका, सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना ही या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील। या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की यदाकदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे। तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला निवडून येण्याची शक्यता आहे। पक्षानं जी आज उमेदवारी अर्ज भरायला परवानगी दिली, त्या अर्ज भरलेला आहे। पक्षश्रेष्ठ आणि आमचे नेते जयंत पाटील ते जो निर्णय घेतील तो आपण उद्या राबवू। आपल्या विरोधात आपल्याला असं कोण वाटते स्ट्रॉंग असेल? असं काही शत्रू स्ट्रॉंग वाटत नाही। भाजपची संख्याबळ या ठिकाणी अधिक आहे असं असताना भाजपचं जरी संख्याबळ असेल तर आमचं जे आम्ही जे समाजात आणि त्या ह्याच्यापात्र पोचलेलो आहे सांगली सातारमध्ये, त्या सभासदांची ओळख आहे आमची, सभासदांच्या पण पोचलो। 40 वर्ष झालं मी ह्या संघटनेत काम करतोय, त्यामुळे सर्व पक्षातली माणसं मला चांगली माहिती। जयंत पाटलांशी निष्ठावान राहिल्याचा महाविकास आघाडी आहेत की, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत की आणि शिवसेनेचे पण अध्यक्ष आहेत। जयंत पाटलाची निष्ठा आपल्याला उपयोगी आली का? आली 40 वर्ष मी साहेबांच्या बरोबर काम केलं, तेच हे आज फलित मिळालं। तुमच्यासोबत अजून एक अर्ज राष्ट्रवादीकडून भरला जाणार आहे, कोण आहे ते काय? हो, ते जगताप म्हणून अजून एक अर्ज सातारा जिल्ह्यातला आपण भरतो। दोघांनाही अर्ज भरायला परवानगी दिलेली आहे। शेवटी पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय येईल तो आपल्याला मान्य आहे। तुमचा अर्ज कायम राहील गॅरंटी आहे।